नमस्कार प्रेक्षकांनो. मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, रमा आता बाहेर तिचं काम करून अक्षयच्या कंपनीमध्ये आलेली असते. ती अक्षयला म्हणते की चल, आरती वहिनी वाट पाहत असतील, आपण तिकडे निघूयात. अक्षय विचार करत असतो तर रमा म्हणते की तुम्हाला काय झालं विचार करायला, काय हवं आहे का? तेव्हा आता अक्षय मनामध्येच विचार करत असतो की रमा कुठे गेली, काय काम होतं, कोणाला भेटायला गेली होती, मला काहीच सांगत नाही आहे. रमा नक्की गेली कुठे होती आणि माझ्यापासून का लपवत आहे? तितक्यातच आता रमा बोलल्यावर अक्षय, काय झालं, निघायचं ना? मग अक्षय म्हणतो की ठीक आहे, चल जाऊया. पुढे आता आरती बसलेली असते तर रमा तिला भेटते आणि म्हणते की वहिनी चला ना हो घरी, आम्ही ना खूप वाट बघतोय तुमच्या येण्याची. तुमच्या बाळाचे लाड पुरवायचे, तुमचे आम्हाला लाड पुरवायचे, पण तुम्ही आलात तर ना. आरती म्हणते की मान्य आहे, मलाही यायचं आहे ग रमा, पण काय आहे ना, ती रेवा तिथे म्हणून. आता रमा म्हणते की रेवा तिथे म्हणजे तिचा काय संबंध? आरती म्हणते की काही नाही, जाऊ दे ग, चल बरं घरामध्ये, मला नाही ते खूप गरम होते. रमा म्हणते की आरती बहिणी प्लीज, तुम्ही असं अडकळत बोलू नका, असं बोलून एकदम स्पष्ट बोला, मला कळेल असं. रेवाचं काय म्हणालात तुम्ही? तर आरती म्हणते की मी तुला अगोदर पण बोलली होती रेवाबद्दल की ते रेवाचं मला वागणं पटत नाही. रेवाला काही गोष्टी मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाते, खूप भयंकर, खूप डेंजर आहे ती रेवा. आणि अभिजितचं आणि रेवाचं नातं खूपच जवळीक होत चाललेलं आहे, त्यांची मैत्री खूप वाढलेली आहे ग रमा, आणि त्यामुळेच मला तिथे येऊ नाही वाटत आहे. तर मग आता आरतीचं बोलणं ऐकल्यावर रमाला धक्काच बसतो, कारण आरती पुढे म्हणते की रेवा प्रेग्नेंट नव्हती, तिने माझेच रिपोर्ट दाखवले होते, ही गोष्ट तर अजून तुम्हाला माहिती पण नव्हती. हे ऐकून रमाला धक्का बसतो. तर अक्षय तितक्यातच त्यांचं बोलणं ऐकतो. अक्षयलाही खूप धक्का बसतो. अक्षय म्हणतो की आरती वहिनी, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला माहीत होती तरी तुम्ही आम्हाला बोलला नाहीत, तेव्हाच काय नाही बोललात. आता एक काम करा, चला आमच्याबरोबर, आपण आजींना ही गोष्ट आत्ताच्या आत्ता सांगू, तिच्या गुणाचा पुरावा आहे आणि त्यामुळेच आपण तिला घरातून बाहेरसुद्धा हकलवू शकतो. आरती वहिनी म्हणतात की नाही भाऊजी, मी हे नाही करू शकत, मी नाही येऊ शकत इथे, हवं तर मी फोनवर बोलू शकते. आता आरती आजींना फोन करून रेवाबद्दल सर्व काही सांगणार आहेत. तर अक्षय इकडे म्हणत असतो ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं, पण तरी तुम्ही फोनवर सांगा आणि मी आत्ताच्या आत्ता आजींना जाऊन सांगणार आहे हे सर्व. आता थोड्याच वेळात अक्षय आणि रमा घरी पोहोचतात. तिकडे रमा अक्षयला म्हणत असते की अक्षय, एवढ्यात तरी रेवाबद्दल नको बोलायला, घरातली कंडिशन खूप खराब आहे, बाबांची तब्येत बिघडलेली आहे आणि आजी त्याच टेन्शनमध्ये आहे, अजून दुसरं टेन्शन नको. तरी अक्षय म्हणतो की मला काहीच ऐकायचं नाही, आजच्या आज मी रेवाला ह्या घरातून बाहेर काढणार. आजी म्हणतात की अक्षय, बरं झालं तू आला, मी तुझीच वाट बघत होते. अरे तिकडे बघ ना, शशीचं काय चाललंय, बिलकुल ऐकत नाही तू ते आणलेल्या महाराजांचं. आता अक्षय म्हणतो की काय झालं त्या महाराजांचं? आजी म्हणतात की महाराजांचं काही झालेलं नाही आहे, महाराज तर ठीक आहे, पण आपले शशिकांतचं काय? इकडे रमालाही खूप टेन्शन आलेलं असतं की महाराज पंकज काका त्यांचे काका आहेत म्हणून. मग तिला हे वाईट वाटतं की नक्की काकांना काही म्हणालेत का पंकज काकांना शशिकांत. तर इकडे आजी म्हणतात की अरे आपला शशी त्या महाराजांना वाटेल ते बोलतो आणि ते महाराज खूप चिडलेत आणि ते म्हणतात की आता मी निघून जाईल म्हणून. अक्षय म्हणतो की आई त्याची काळजी करू नका आजी तुम्ही, मी आहे ना, मी समजावतो बाबांना, आणि महाराजांचं काही नाही, मी त्यांना समजावून सांगेल की पेशंट आहे, तुम्ही जरा समजून घ्या. तर पण ऐक ना, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आजी म्हणतात काय इतकं महत्त्वाचं बोलायचं आहे, कधीपासून म्हणतोय मला बोलायचं आहे, बोलूयात ना नंतर, आधी त्या शशिकांतला आवर बरं. तरी अक्षय म्हणतो की मला रेवाबद्दल बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. पण त्यानंतर तो विचारतो की रेवा कुठे आहे? तर आजी म्हणतात की रेवा तर ऑफिसमधून एका मैत्रिणीकडे जाणार आहे, त्यामुळे तिला यायला उशीर होईल. तर मग अक्षय पुन्हा विचार करतो, रेवा जर घरात नाही आहे तर आजी ठीक आहे, रेवा आली की मग मी तिच्यासमोरच तुला खऱ्या गोष्टी समोर आणतो. तर पुढे आता अभिजित ऑफिसमध्ये खूप लेटपर्यंत बसलेला असतो. तो अथर्वविरोधात काही पुरावे मिळतोय का हे बघत असतो. तिथे रेवा येते आणि म्हणते की अभि, तू गेला नाहीस अजून, तुला घरी नाही जायचं का, किती उशीर झालाय? तर मग आता अभि म्हणतो की नाही, मला अथर्वबद्दल जोपर्यंत एकही पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही आहे. आणि तू चालली आहेस का? रेवा म्हणते की मी तर घरी लेट येणार आहे असं सांगितलं, पण मी जाऊ कोणाकडे? बरं मग मी पण इथेच थांबते, आपण दोघंही मिळून अथर्वबद्दल काही मिळते का ते पाहूयात. अभिजित आणि रेवा दोघंही मिळून ऑफिसमध्येच खूप लेटपर्यंत थांबलेले असतात. आता ते दोघंही घरी नाही आहे म्हटल्यावर अथर्व त्यांना वॉच करत आहे. अथर्व लगेचच थिणगी पेटवण्याचं काम करतो. इथे अक्षय आणि रमाला तो म्हणतो की अभिही घरात नाही आहे, आणि रेवा कुठे गेली इतक्या रात्रीची? ती तर ऑफिसमध्येच असेल, मला तरी वाटतं अभिजित पण ऑफिसमध्येच असेल. आता रमालाही आरतीचं बोलणं आठवत असतं आणि ती विचारात पडते की खरोखर अभिजित आणि रेवा दोघंही घरात नाही आहे. इकडे मात्र अभिजित आणि रेवाचं मस्तपैकी रोमांस चालू असतो.
त्यांना अथर्वचे पुरावे शोधता शोधता ते एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि तितक्यातच अक्षय आणि अथर्व दोघंही अभिजितला पाहायला ऑफिसमध्ये येतात. तेवढ्यातच रेवा लपते आणि मग अभि म्हणतो की काही नाही, माझं काम बाकी होतं, मी ते करत होतो. रेवा इथे खूप घाबरलेली असते आणि त्या दोघांनाही बघून ती लपूनच बसते. त्यानंतर अक्षय अभिजित बरोबर बोलून अथर्वला म्हणतो की चल आपण घरी जाऊया. तितक्यातच ते दोघं घरी जायला निघतात. तिकडे लगेचच रेवा अभिजितच्या मिठीमध्ये येते आणि अथर्व पुन्हा मागे येऊन पाहतो तर ते दोघं एकत्र असतात. आता अथर्व हीच गोष्ट अक्षयला सांगणार आहे तर खूप मोठा धमाका होणार आहे. रेवाचं सत्य समोर येणार आहे. तर प्रेक्षक एकही एपिसोड मिस करू नका. पाहत रहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.